Hello, so welcome back to my channel. This is the second part of my vlog. सो परत एकदा आम्ही कालिकेच्या जत्रेला चाललो होतो. फर्स्ट टाईम आम्ही फक्त दर्शन घेतलं आणि सेकंड टाईमला आम्हाला फक्त शिवण्याला फिरवायचं होतं आणि पाळणे वगैरे बघायचे होते. सो आम्ही परत एकदा कालिकेच्या जत्रेला चाललो होतो आणि परत एकदा आम्ही रिक्षाने चाललो होतो कारण प्रॉब्लेम तोच की गाडी लावायचा. सो परत आम्ही रिक्षानेच तिथे चाललो होतो आणि रिक्षाने जायला शिवण्याला खूप आवडतो. सो आम्ही ऑटोनेच परत बरोबर आहे. आलेलो आम्ही कालिकेच्या जत्रेला. एकदा येऊन गेलो होतो दर्शनाला पण शिवण्याला परत जत्रेला जाण्याचं होतं. सो आता आम्ही आलो आहे. गाडी वगैरे काय आणली नाही कारण इथे खूप गर्दी असते. सो आम्ही तिघा रिक्षाने आलो आहे. शिवण्याला रिक्षात खूप मजा येते त्याच्यामुळे मग आम्ही रिक्षाने आलो. लहानपणी जत्रेत गेल्यानंतर आम्ही वेगवेगळे गेम खेळायचो. सो यावेळेस पण आम्ही गेल्यानंतर गेम खेळलो. सो आमचा नंबर आला 19. 19 नंबरला काहीच गिफ्ट नव्हतं. घेतली का ही? चल इकडे. अरे वा 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 वा. शिव हॅलो. हॅलो कर इकडे. हॅलो कर इकडे. हॅलो. उतरायचं ना. नहीं ना चला रस्त्यात कोणी थांबू नका. आपल्या नातेवाईकाची वाट पहा. रस्त्याच्या बाजूला थांबायचे. इतर नागरिकांना त्रास होईल किंवा वाहतुकीस चालण्यास त्रास होईल त्यामुळे आपण रस्त्याच्या बाजूला थांबायचंय. कोणी रस्त्यामध्ये गप्पा मारणार नाही.
नको का तुटेल ना ते. सो अशा प्रकारे आम्ही कालिकेच्या जत्रेत परत एकदा फिरलो, थोडीशी शॉपिंग केली. कानातले, कारण शिवण्याला कानातले आवडतात, कानातले घेतले, थोडंसं तिला गेम्स घेतले, थोडंसं फिरलो. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे, कारण संध्याकाळ पण झाली होती आणि शिवण्याला पण झोप यायला लागली होती. सो आम्ही परत निघालो. सो घरी आल्यानंतर थोडासा रेस्ट केला. त्याच्यानंतर आम्ही निघालो इस्कॉन मंदिरात, कारण इस्कॉन मंदिरात मला एक शूट होतो. सो शिवन्या आणि तिच्या मम्मीला दोघींना घेऊन मी इस्कॉन मंदिरात गेलो होतो. मंदिर उघडलं बघ तिकडे. जिथे प्रॉपर करता येईल या बॅकग्राऊंडला. शिव, ए शिवन्या, आजीला हॅलो कर ना. हॅलो, असं हॅलो कर. हरे कृष्ण कर, हरे कृष्ण. अगं घाबरू नको. कोण भेटलं होतं शिव? तिथं कोण भेटलं होतं? थांबा ना. कोण भेट काय दिलं तुला खायला त्यांनी? Come on, India. Come on. Yes. Papa होता है. Come on. Right. हॅलो फ्रेंड्स, हॅलो कर. सो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही कन्यापूजन घरी ठेवलं होतं. सो आमच्या कॉलनीतल्या काही लहान लहान मुलींना आम्ही बोलवलं होतं घरी कन्यापूजनसाठी. सगळ्या जमल्या होत्या, छान प्रकारे त्या घरी आल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही कन्यापूजन केलं आणि मग त्यांना थोडंसं धनश्रीने जेवण बनवलं होतं. छोले भटुरे बनवले होते त्यांनी सगळ्यांनी. एकदम छान प्रकारे घरी जेवण केलं. दसऱ्याची तयारी, फुलंवाले आले कालिकेच्या जत्रेमध्ये. सो परत एकदा आम्ही कालिकेच्या जत्रेमध्ये गेलो, कारण परत काही ना काही वस्तू राहिली घ्यायच्या. सो परत एकदा आम्ही जत्रेमध्ये गेलो. शिवण्याला परत त्या बसून झालं ना, पाण्यात बसायचं होतं. सो शिवण्याला परत त्याच्यात बसवलं, कारण घरी गेल्यानंतर परत शिवण्याने हट्ट केला की परत जायचं. त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळेस जयशंकर फेस्टिवल लॉन्सला दांडिया रास भरवलेला होता. सो तिथे परत आम्ही तिला घेऊन गेलो, कारण ती आजारी असल्या कारणाने आम्हाला कुठेच जाता आलं नाही. तो एक दिवस तिला आम्ही दांडिया खेळण्यासाठी तिथे घेऊन गेलो होतो. तिने खूप एन्जॉय केला आणि खूप मजा केली तिथे. ते तुम्ही आता बघा.
निमित्त सहर्ष स्वागत उत्सुक माननीय आयोजक आज दसरा होता. सो शिवण्याला मी तिच्या आजीकडे म्हणजे धनश्रीच्या मम्मीकडे चक्कर मारायला गेलो. तिथं आमचे सासरे गाडी धुवत होते. सो तिथे मी माझी गाडी पण तिथेच धुवून घेतली, कारण सहज चक्कर मारायला गेलो होतो. तो गाडी धुताना बघितलं तर सो मी तिथे गाडी धुवून घेतली. सो आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर धनश्री मम्मी पप्पा पूर्ण घराच्या आसपास पूर्ण साफसफाई करत होते आणि मोठ्या गाडीला पण त्यांनी धुवून काढलं, कारण मला अलिबागला शूटला जायचं होतं. सो कारला पण वॉश केलं आणि दसरा पण होता. सो सगळ्या गाड्या मला वॉश करायच्या होत्या. पप्पांची गाडी, माझी गाडी, कार वॉश केली. मम्माला हे बघ मी तुला सोनं देते. बघ हे द्यायचं असतं. हा अरे बस घाल ना ठेवलं नाही इथे. शिव द्यायचे घे ना माझ्याकडनं घे. चल का पूजा कर धनश्री. बस मांडी घालून बस बाप्पा करायचं आपल्याला. बाळा मांडी घाल. माता की जय, रेणुका माता की जय, तुळजा भवानी माता की जय, कालिका माता की जय, सप्तशृंगी माता की जय, अंबा माता की जय, महालक्ष्मी सरस्वती माता की जय, श्री राज राजेश्वरी श्री साती आसरांबा माता की जय. बोल जगदंबा. हॅलो तिकडं बाबा दिसतच नाही. सो तळी भरून झाल्यानंतर आम्ही आमच्या घराजवळ डिजबी नगरमध्ये असलेल्या रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो, कारण शिवण्याची तब्येत बरी नसल्या कारणाने आम्ही कुठेच गेलो नव्हतो. सो आम्ही शिवण्याला तिथे रेणुका मातेच्या दर्शनाला घेऊन गेलो. खूप छान मंदिर आहे DGP नगरमध्ये. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.